हाय गाइस, हमारे यहाँ पर पपई तोड़ने को चोरी भी कुछ नहीं होता। हमारे वर के मानस थे इसलिए आए। हॅलो गाईस, मी जात होती माझ्या पप्पा आणि त्यांच्या शेतात. रस्त्यातून जाताना आम्हाला दिसले शेड्या मेंढ्या आणि कॅमल बुवा. कॅमल बुवा म्हटलं बस होता का भाऊ, तर त्या बाया म्हणे नाही हो माय निंगर. शेतात येऊन बघितलं तर कापूस तर खूपच जास्त फुटलेला होता. म्हटलं माणसं भिंचं भेटता की नाही तुमले. शेतात जाऊन बदामाच्या झाडाखाली बसले तर तिथं खूप सारे बदाम पडलेले होते. म्हटलं फोडून घेते बाई, मेथीच्या लाडूंसाठी कामात पडतील. शेतात कोणी बोलणारं नाही म्हणून मनुताईच्या तट्टावाडक्या चालू होत्या. त्यानंतर मग मी पाण्यात दगड टाकून टाकून पाणी वरती आणण्याचा प्रयत्न करत होती. इकडे तिकडे त्या वाडक्या केल्यानंतर आम्ही निघता बाजूवाल्याच्या शेतात पपई चोरी करण्यासाठी. म्हणून म्हणे तोडवा माय वावरवाला यावान पहिले पैना पडी. अर्ध्या वावर फिरल्यानंतर 2 पपया दिसतात, त्या पण सडलेल्या निघून जातात. भागो रे, भेटली रे आपले पपई, झाला आपला जुगाड आजचा. पपया घेऊन आल्यानंतर म्हटलं चला वो शेवाटे करूया, ज्याचा त्याचा हिस्सा तो खाईल. मग मार्केट मधल्या वाढत्या भावाला पाहून पप्पांनी तर सगळा भाजीपाला आपल्या शेतात लावून ठेवलाय. वांगा, गड्डा, कोबी, पालक, मेथी, मुळा, कोथंबीर, सगळ्या भाज्या तर घरच्या शेतात लावून ठेवलेलं आहे. पप्पांचा मूड पाहून तो वाटतोय पुढच्या वर्षी भाऊ वांगे, बटाटे, मिरची करत फिरीन का काय. तर गाईस तुम्ही बघू शकता इथे आपण सगळ्या भाज्या स्वतःच्या शेतातच लावलेल्या आहेत. परत इकडे लसूण, कांदा, गहू, तर सगळं धान्य हे घराचंच असतं. भाजी ही घराच्या असतात, फ्रेश असतात. तर शेतातून आणायच्या आणि लगेच बनवायच्या. खरं तर जीवन हे शेतकऱ्याचंच सुखी आहे. नोकरी वगैरे सगळं तर मोहमाया. चला गाईज, मग तोरच्या शेंगा खाता खाता व्हिडिओ संपू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड फॉलो करायला विसरू नका.